नांदेड हादरलं, कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांचं टोकाचं पाऊल, शेतात बाबळीच्या झाडाला. 7 दिवसात व्याजासकट कर्जफेडा अन्यथा कायदेशीर कारवाई करून कर्ज वसूल करू अशी नोटीस आली. नोटिशीवरची रक्कम कशी फेडायची याच्या मानसिक ताणातून शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. छत्रपती संभाजीनगरातील रुग्णालयांच्या बाहेरून दुचाकी चोरून थेट जिंतूरमध्ये विक्री. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पीक विमा खात्यावर येण्याची वाट पाहत होते. अखेर काही जिल्ह्यात पीक विमा वाटपास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळपासून वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. लातूर, परभणी या जिल्ह्यांमध्ये देखील वितरण सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी मोठी बातमी. औटरम घाटात 4 बोगदे आणि रेल्वे मार्ग सोबतच होणार. पेरूने केलं लखपती. 20 गुंठ्यांच्या पेरू लागवडीतूनही होता येतोय लखपती. तरुण शेतकरी विक्रमची यशकथा. अंबादास कागदोपत्री नेता खैरेंनी आता नातवंडे सांभाळावी. संदीपान भुमरेंनी उद्धव सेनेच्या नेत्यांवर निशाणा. शाळांमधील शिपायांची पदं कायमचीच रद्द. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या 6,000 जागा भरल्या. 2026 अखेर शेतकऱ्यांना 12 तास मोफत वीज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. फार्मर आय डी काढावेच लागणार. कृषी विभागाच्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आता फार्मर आय डी बंधनकारक आहे. CCIने कापूस खरेदी बंद केल्यानंतर पांढऱ्या सोन्याला झळाळी. आणखी वाढू शकतात भाव. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूरज चव्हाणच्या घराच्या बांधकामाची पाहणी. म्हणाले, कुठेही कसूर राहता कामा नये. विमा कंपन्यांचा अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांना ठेंगा. ती नुकसान भरपाई नाहीच. 200 वर्षापासून न विझलेला दिवा. पहिला पगार देवाला. लातूरच्या हनुमान मंदिरात मोठी गर्दी. मागणी उत्पादनात तफावत असल्याने कांदा उत्पादक अडचणीत. माणिकराव कोकाटे यांचे मत. या ठिकाणी सोयाबीन हरभऱ्याच्या भावात उसळी. ही दरवाढ मात्र शेतकऱ्यांसाठी नव्हे, व्यापाऱ्यांसाठी सोन्याची संधी. हरभरा बाजारात नवा ट्रेंड. एकनाथ शिंदे पुन्हा अमित शहा यांना भेटले. शहा म्हणाले, तुमचं महायुतीसाठीच. एकाच कुटुंबातील 3 भावंडे MBBS झाल्याची अभिमानास्पद कामगिरी. तर सरकारची चाल. शेतकऱ्यांचा गेम केला. आधी कापूस विकू दिला आणि आता दर वाढवले. बळीराजा संतप्त. सोलापूर लासलगाव कांदा बाजारात आतापर्यंतची निचांकी घसरण. वाचा सविस्तर. राज्यात पावसाची शक्यता. अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट. अमेरिकेकडून भारतावरील आयात शुल्काला स्थगिती. रेवती आताची बिग ब्रेकिंग न्यूज. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.